इथून जात होतो घरी, कारण की गाडीने आणलो मी तर सोडून मागत आहो मयूर भाऊला जाताना भेटला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या मित्र असेल पुन्हा स्वागत करते का नाही ब्लॉगमध्ये. मग घरी आलो तर ऑर्डरची तयारी वगैरे चालू होती. हलवा बनवून झालता मस्त, कसा दिसते सांगा कमेंटमध्ये. मग हे बाया पान खात होत्या, आमच्या बाया पाने खाते. हे बघा दोघेही मस्त करते. आदू म्हणते पा काहीतरी म्हणते आपल्या भाषेत, मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. बाय द वे ते घरीच आहे. मग मी आपल्या सराटावर म्हणजे सराटा मारणे होता दाढीला, तर मग सराटा भिराडा मारवलेलो. मग तुझ्या भाऊ नेत होता कढई, त्याचा तो काम झाला तर मग कढई वगैरे न्यावायला सांगून किक मारलो, गाडी चालू गेलो. भळणेरे सेल्फ नाही उठा आमच्या गाडीचा का करते तर. मग त्याची लग्नाचा ऑर्डर होता, तर मग तुषार भाऊला तिकडं कढई घेऊन पाठवला. मंगलमूर्ती म्हणजे आज 2 ऑर्डर होते. मग मी आपल्या साईडची ऑर्डरची गाडी लोड केलो. मी कॅरेटी वगैरे भरणं चालू होता. हे बघा हे उलटी लटकली आहे मागे. मग इकडं कॅरेटी वगैरे भरला, मी सामान वगैरे भरला. आणि हा भाऊ बघा करून दे, टायर साफ करते, दोन्ही टायर साफ करते. त्या साईडला भीड जा. तो फोनवर बोलले का नाही. मग आपण गाडी भरून सोबतच इकडं निघला अर्जुनीसाठी. सडक अर्जुनीला ऑर्डर होता तर आपल्याला. मग ऑर्डर साईडवर पोचला तर ही ऑटो बघा वन साईडला झुलवली होती, कोणा झुलवल्यानंतर तिला. मग इकडं आला, मागच्या गेटमधून एंट्री घेतला. ते जेसवनी लॉनमध्ये आपला ऑर्डर होता. तर मग इकडं पोरायनं ताट्या वाट्या मोजून चालू केला. पिकअप आलता पहिलेच आपला, तर सेटअप वगैरे लावून ओके केला होती पूर्ण. आणि मग इकडं मामा भजे काढायला बसला मस्त, गरम गरम भजीना पापड होते इकडं, पोळ्या पण चालू होत्या. मम्मी इकडं साईडला बसून त्याला सांगत होती असे भजे काढा म्हणून. भजी चिपकत त्या कळीला काय झालं तर. हे नवीन आचार्यन कोणाला लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा, नंबर टाकला आहे, लागत असेल तर सांगा. आणि मग इकडं सोबतच बड्डेचा केक कटला, बड्डेचाच ऑर्डर होता, बड्डेचा केक कटला. मग जेवणं चालू झाले आपल्या सोबतच. मग मम्मी म्हणते आदू पाय म्हणते का करते तर. आदू बाई लागत ना सांगून द्याल कोणाला महिन्यानं हे येईल पोळ्या वगैरे बनवायला, सपाच काम करते. तर मग इकडं कार्यक्रम निपटत झाला. तर मग इकडं बायांना सोबत भांडे घासणं चालू केला, कारण की रात्री खूप होते ना. मग तरी पण 12-1 वाजेनच जायला मला. तर मग हे बघा इकडं बुडगे त्या बुडगीच्या चक्करमध्ये आणखी वेळ होईल म्हणलो ना. इकडं गाडी भरणं चालू केला मग सोबतच. मग पिकअप वगैरे भरलून आम्ही ना, ट्रॅक्टरही भरलून, दोन्ही गाड्या एका सोबतच भरलून ना. मग गावासाठी निघालून 11:30 वाजले होते. येतूनच निघत्या वेळीस 11:30 झाले होते. तर मग घरी वगैरे जाताना ये मस्त व्ह्यू बघा सौंदर्याचा. ट्रॅफिक पण खूप होती तिथे. तर मग घरी आला, गाडी वगैरे खाली नाही केला. तर आजचा ब्लॉग कसा लागला तर नक्की सांगा ना. असेच ब्लॉग बघण्यासाठी फॉलो नक्की करा मित्रांनो. असे सपोर्ट करा तर सर्वांना. जय शिवराय.